नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुचकर आईच्या हातचं चव मायेचे यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत वरण भात। त्यासाठी मी इथे कुकरचे 2 डबे घेतले आहे। एका डब्यामध्ये मी अर्ध वाटी डाळ घेतली आहे, त्याच वाटीने मी 1 वाटी तांदूळ आणि थोडा आणखीन पाव वाटी तांदूळ घेतला आहे। 3 ते 4 माणसांसाठी एवढंच डाळ भात आपल्याला पुरेसा होतो। आता हे 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतले आहेत डाळ आणि तांदूळ। आता मी शिजण्यासाठी पाणी टाकून घेत आहे। आता तांदळामध्ये पाणी टाकून घेऊयात आपण। हे पहा अशा प्रकारे, आणि आपण बोटाने मोजून घ्यायचं आहे। आपल्या बोटाच्या रेघेपर्यंत आपण पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते शिजण्यासाठी योग्य आहे। आणि तांदूळामध्ये मीठ टाकून घेतोय आपण, आणि डाळीमध्ये चिमूटभर हिंग, त्याने चव छान येते। हळद टाकून घेऊयात, अगदी चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे। जिरं टाकून घ्यायचं आहे चवीनुसार, आणि थोडंसं 1 चमचा छोटा चमचा तेल टाकायचं आहे, त्याने डाळ छान शिजते आपली मऊ। आता कुकरच्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया 1 ग्लास, आणि त्याच्यामध्ये खाली डाळीचं भांडं ठेवायचं आहे, कारण मग डाळ छान शिजते। आणि वर तांदळाचं भांडं ठेवायचं आहे, आणि अशा प्रकारे आपण कुकरचं झाकण लावून घेऊया, आणि 3 शिट्या करून घ्यायच्यात, आणि 5 मिनटं कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ आपली छान व्यवस्थित शिजते। हे पहा अशा प्रकारे मी 3 शिट्या करून घेतल्यात। आता आपली डाळ शिजलेली आहे, भात कुकरही झालेला आहे छान, तुम्ही पाहू शकता इथे। हे पहा डाळ छान शिजली इथे अशा प्रकारे। आता मी याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे डाळीमध्ये, आणि छान घोटून घेणार आहे। आपला वरण भात तयार आहे। अशाच रेसिपींसाठी पाहत राहा रुचकर आईच्या हातचं चव मायेची। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, कीप वॉचिंग। धन्यवाद।